पूर्ण मेहनत करा. चला, आपण 1D मोशनचे क्वेश्चन्स करतोय. मी तुम्हाला म्हणलं मी सगळ्या टाईपचे प्रश्न घेईन. आजचे जे प्रश्न असतील हे बेस्ड ऑन, आता आपण ग्राफिकल क्वेश्चन घेतले, कसे येतात ग्राफ पाहिले आपण परवा, हो की नाही. त्याच्यानंतर आपण काल डिफरन्शिएशन कसं करून सोडवतात ते पाहिले. ते व्हिडिओ तू नीट बघून घ्या आज. आणि आजचे बेस्ड ऑन कायनेमॅटिकल इक्वेशन्स, म्हणजे आपण जे 3 इक्वेशन शिकलेलो आहोत त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स. आता कोणकोणते होते 3, कोणाचे आठवायचे नाही. V is equal to U plus AT, S is equal to UT plus half AT square, आणि थर्ड आहे V square is equal to U square plus 2AS. इथे आपण जे S वापरतोय आणि जे A वापरतोय हे कोणासाठी असतं, फॉर हॉरिझॉन्टल मोशन. हे सगळे फॉर्म्युले हॉरिझॉन्टल म्हणजेच अलॉंग एक्स ऍक्सिस. एखादी बॉडी एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शन मध्ये चालत असेल आडवी रस्त्यावर, तर आपण तिथे हे फॉर्म्युले लावतो. हॉरिझॉन्टल ऍक्सिसवर डिस्प्लेसमेंट साठी एस वापरा, लक्षात घ्या, आणि ऍक्सिलरेशनला ए वापरा. पण इथे आपण काय करतो, फॉर व्हर्टिकल मोशन. आता जे सांगायला लक्ष द्या, क्वेश्चन सगळे याच कॉन्सेप्टवर असतात. आता व्हर्टिकल मोशनचा अर्थ असतो अलॉंग वाय ऍक्सिस. म्हणजे एखादी बॉडी खालून वर आपण फेकली किंवा वरून एखादी खाली येत आहे, ठीक आहे, त्याला फ्री फॉलिंग बॉडी म्हणतो आपण. ते फ्रीली फॉलिंग बॉडी आहे, किंवा खालून वर फेकलेली बॉडी आहे, किंवा एखादा माणूस दोरीवर चढत आहे किंवा खांब्यावरून उतरत आहे, हे वाय ऍक्सिसचं मोशन आहे. तर ह्याच्यात काय फॅक्टर असतो मेन, इथे ग्रॅव्हिटी काम करते. आडव्या याच्यावर ग्रॅव्हिटी करत नाही का, करते. एक्स ऍक्सिसला ग्रॅव्हिटी काम करते. पण आपण पुढे चालू शिकू, मोशनचं डायरेक्शन इकडे आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इकडे आहे. तर ग्रॅव्हिटी आणि डिस्प्लेसमेंट यांच्यातला अँगल 90 डिग्री आहे एक्स ऍक्सिस मध्ये. तर आपण वर्क डन जे पाहतो बेटा, वर्क डन काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थिटा. हे 9वीला शिकलेला फॉर्म्युला आहे. तर इथे फोर्स आहे ग्रॅव्हिटीचा, डिस्प्लेसमेंट एस आहे, आणि अँगल 90 आहे. कॉस 90 झिरो असतो, त्याच्यामुळे जे वर्क डन आहे ते झिरो होतं. म्हणून आपण हे वर्क धरत नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्सने केलेलं वर्क एक्स ऍक्सिस मध्ये नलिफाय होतं, ते वर्क काम करत नाही. म्हणून आपण इकडे एच्या जागेवर जी लिहित नाही. कुठे, अलॉंग एक्स ऍक्सिस. वाय ऍक्सिस मध्ये डिस्प्लेसमेंट समजा वर आहे आणि जी खाली आहे. नेहमी एखादी बॉडी वर जात आहे पण जी खाली आहे, तर या केसमध्ये अँगल 90 नाहीये, ऑपोजिट आहे, म्हणजे 180 डिग्री आहे. तर कॉस 180 -1 असतो, म्हणजे वर्क डन निगेटिव्ह असतं. जर बॉडी वरून खाली पडते, ग्रॅव्हिटी पण खालीच आहे, तर या केसमध्ये दोन्हीमध्ये 0 डिग्री अँगल आहे, कारण सेम डिरेक्शन, पॅरलल लाईन्स. तर कॉस 0 1 असतो, म्हणजे पॉझिटिव्ह वर्क आणि ते मॅक्सिमम वर्क. कारण कॉस आपण पाहिलं फंक्शन मध्ये, कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू +1 आहे, म्हणून +1च्या वर कॉस साइन जात नाही. त्याच्यामुळं आपण अलॉंग वाय ऍक्सिस ही सगळी स्टोरी चेंज होते. आता याबद्दल आपण वर्क चॅप्टर मध्ये डिटेल शिकणार. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी क्वेश्चन द्यायच्या आधी तुम्हाला ही थोडीशी थेअरी क्लिअर करत आहे. अलॉंग एक्स ऍक्सिसचे फॉर्म्युले झाले. आता असं समजा की एक बॉडी खालून वर जात आहे. 1 मिनिट. समजा एक बॉडी अशी खालून वर जात आहे, हे डिस्प्लेसमेंट आहे, आणि आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ असतो. तर ग्रॅव्हिटी कधी वर नाही जाणार. आपल्याला अर्थ कधीही खालून वर फेकत नाही, वरून खाली, बिकॉज अट्रॅक्शन फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ओनली ऑफ अट्रॅक्टिव्ह नेचर. ग्रॅव्हिटेशन कधीही रिपेल करत नाही, ते फक्त अट्रॅक्ट करतं. मग असं समजा की डिस्प्लेसमेंट
तुमचा अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे आणि ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. तर हेच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. 10वीला शिकलो आपण, त्याला आपण स्मॉल जी म्हणतो. तर जेव्हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट जाता ग्रॅव्हिटी लागते आणि ऑब्जेक्ट वर चालला, तर या केसमध्ये ए ला निगेटिव्ह जी लिहितात. ठीक आहे, हे विसरू नका आता. जेव्हा आपण म्हणतो की एक बॉडी खाली पडत आहे, तेव्हा बघा डिस्प्लेसमेंट खाली आहे आणि ग्रॅव्हिटी पण खाली आहे. तर या केसमध्ये जी प्लस राहील. म्हणजे सीन कसा आहे पहा, इथे झालं. तर या ठिकाणी बॉडीचं डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड डायरेक्शन आणि जी पण डाऊनवर्ड डायरेक्शन. तर डिस्प्लेसमेंट वेक्टर खाली येतो, जी पण खाली येतो. तर या केसमध्ये ए ला पॉझिटिव्ह जी लिहितात. ठीक आहे, हे दोन्ही फ्री फॉलच्या केस आहेत. आता इथे इक्वेशन काय राहतील विचार करा. इक्वेशन सेम आहे, नो चेंज. इक्वेशन मध्ये काही चेंज नाही. फक्त काय करणार, यावरच्या 3 इक्वेशनला एच्या जागी जी लिहिणार, एसच्या जागी एच लिहिणार. कारण हाईट कव्हर करता येतात. एक्स ऍक्सिस वर काय होतं, एक डिस्प्लेसमेंट वाय ऍक्सिस मध्ये हाईट आहे. तर आपण इथं एस लाच काय म्हणणार, एच. इथे याला एच आणि याला म्हणणार जी. दोन्ही सेम डिरेक्शन, जी पॉझिटिव्ह. ऑपोजिट डिरेक्शन, जी निगेटिव्ह. लक्षात ठेवा, कोणताही क्वेश्चन या डोक्यानेच लावायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न कसे येतात, या इक्वेशनला वापरून तुम्हाला डिस्टन्स विचारतात, स्पीड विचारतात, मिड पॉइंटला किती असेल. आता तुम्हाला लगेच क्वेश्चन दाखवतो. आता इथे फॉर्म्युला काय होईल, पहिला व्ही इज इक्वल टू यू. जी निगेटिव्ह आहे, हा फॉर्म्युला असा होईल. ठीक आहे, दुसरा कसा होईल, एच होईल. ठीक आहे, एच यू टी मायनस हाफ जी टी स्क्वेअर. सेम फॉर्म्युले, नवीन नाही. फक्त हे वर्टिकल मोशनचे फॉर्म्युले. व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर मायनस 2gh. आता हे फॉर्म्युले काय होतील, व्ही यू प्लस जी टी, कारण दोन्ही पॉझिटिव्ह. इथे एच यू टी प्लस हाफ जी टी आणि इथे येईल व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस 2gh. चला, तर आता आपण हे 6 वरचे 3 9, एकूण 9 फॉर्म्युले पाहिले. आता इथं तुम्हाला हेच थोडंसं डोकं लावायचंय. कोणता फॉर्म्युला कोणत्या क्वेश्चन मध्ये यूज होतो, हे जोपर्यंत नाही शिकणार क्वेश्चन नाही बनणार. तसा आता ही थेअरी झाल्यानंतर मी तुम्हाला एक क्वेश्चन MH CETचा 2024 मध्ये आलेला दाखवतो. आता काय म्हणतं बघा, एक बॉडी युनिफॉर्म ऍक्सेलरेशनने, मी तुम्हाला सांगितलं होतं पुढे जायच्या आधी, हे सगळे फॉर्म्युले आपण केव्हा लावतो आठवा, when acceleration is uniform. हे सगळे फॉर्म्युले ऍक्सेलरेशन युनिफॉर्म असतानाच लावतात, नाहीतर हे लागत नाही. चला, आता बघा काय म्हणतं, एक बॉडी युनिफॉर्म ऍक्सेलरेशनने ट्रॅव्हल करत आहे. चला, आता इथं आपल्याला कुठे म्हणलेलं नाही किती व्हर्टिकली फॉल होत आहे, ट्रॅव्हल करत आहे, म्हणजे मोशन आहे अलॉंग एक्स ऍक्सिस. आता ही बॉडी काय करते, 2 पॉइंटला क्रॉस करते ट्रॅव्हल करताना, ए अँड बी. समजून घ्या काय काय खेळ चालू आहे. असं समजा, इथून इथपर्यंत डिस्टन्स, चला हे नाही डिस्टन्स, हे ए आणि बी मधलं डिस्टन्स लेट से डी आहे. त्या दोन पॉइंटला क्रॉस केलं तिने. आता काय म्हणते बघा, ए वर असताना याची स्पीड 20 मीटर पर सेकंड होती. जेव्हा बी ला क्रॉस केलं तेव्हा 30 मीटर पर सेकंड होती. कळलं तुम्हाला? तर स्पीड ऑफ द बॉडी सांगा जेव्हा ती ए आणि बी च्या मिड पॉइंटला असेल. म्हणजे बॉडी जेव्हा इथे होती, तर याची स्पीड किती आहे, आणि हा आहे मिड पॉइंट. ओके,
त्याला कसं सॉल्व्ह करणार? सर बघा, काय काय आपल्याला घ्यायचंय? डोकं लावा. या केसमध्ये आपल्याकडे डिस्टन्स नाहीये. लक्षात घ्या. डिस्टन्स म्हणजे इथं कोण? एस माहित नाही. एस माहित नाही. तुम्ही व्ही आणि जर पहिला फॉर्म्युला लावतो म्हणलात, हा, तर प्रॉब्लेम काय? ऍक्सिलरेशन हे माहित नाही, टाइमही माहित नाही. इथं 2-2 व्हेरिएबल आणि हे फारच अवघड आहे. हे यूज करून आन्सर नाही येणार. इथे प्रॉब्लेम काय? टाइम माहित नाही. पूर्ण क्वेश्चन मध्ये टाइम माहितच नाही. तर पहिले 2 फॉर्म्युले लावण्यात काही पॉइंट नाही. तर गॅरंटी कोणता लागेल? थर्ड. टाइम नाही. आता तुम्हाला मी हे का सांगायला? इट विल बी हेल्पफुल टू टेक डिसिजन. कोणता फॉर्म्युला वापरायचा? ज्या क्वेश्चन मध्ये टाइम देतच नाही, तेव्हा शक्यतो थर्ड फॉर्म्युल्याने आन्सर काढायचं. आता बघा कसं होईल. आपण एक काम करू. तर आपल्याला इतकी स्पीड काढायची आहे, या पॉइंटला असताना मिड पॉइंटला. मिड पॉइंट म्हणजे काय सर? तर हे डिस्टन्स d/2 असेल ना? हे डोकं लावायचं. बघा फायदा काय होतो. सर फॉर्म्युला वापरूया. v² u² 2ab. आता मी s ला d म्हणतो. अंतर आहे ना, याला आपण d मानले. तर बघा v² - u² इज इक्वल टू 2ad. तर थोडंसं डोकं लावा. माझ्याकडे ऍक्सिलरेशन नाहीये, डिस्टन्स हे माहित नाही किती आहे. तर मी एडी लाच एक व्हेरिएबल मानतो आणि सेपरेट करतो. तर एडी काय होईल बघा? v² - u²/2. आता बघा, मला दोघांच्या स्पीड माहिती आहे. हे फायनल इनिशियल नाहीये. ए आणि बी ची स्पीड आहे. तर सांगा, आपण फायनल इकडे बी ला मानले, तर इथली स्पीड लेट्स से व्ही आहे आणि ही स्पीड यू आहे. तर तुम्ही काय लिहिणार? 30² - 20²/2. तर इथून एडी येईल 900 - 400. हे झालं 500. 500/2 250. ही कोणाची व्हॅल्यू झाली? एडीची. एडीची व्हॅल्यू आली. आता ऍट मिड पॉइंट, फॉर्म्युला तोच लावा, काही डोकं लावायचं नाही. v² - u² इज इक्वल टू 2. फक्त मिड पॉइंटला डी ला काय लिहा? d/2 लिहा. हा फरक आहे. समजलं? आता पहा काय होतं. हा 2 या 2 सोबत कॅन्सल होतो. फॉर्म्युल्यात काय राहील आपल्याजवळ? v² - u² इज इक्वल टू एडी राहिला आणि एडीची व्हॅल्यू आपण इथं काढली. असा दिमाग लावायचा क्वेश्चन मध्ये. एडी 250 आहे, तर ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. व्ही म्हणजे आपल्याला काय काढायचंय? स्पीड फायनल. पण कोणती? आता बी नाही येणार. आता इथली स्पीड काढायची ना आपल्याला. ही कुठून निघालं? ए पासून. ही स्पीड माहिती आहे, पण ही माहित नाही. नंतर ही माहिती आहे. म्हणजे आपल्याला यू माहिती आहे, व्हीचा इथं संबंध नाही. इथं व्ही काढायचंय आता मिड पॉइंटला. तर हे माहित नाही. तर हे माहित नाही म्हणजे v² ठेवा. इथे किती येणार? 20 आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे? 250. संपला क्वेश्चन. हे v², हे झालं 400, हे झालं 250. तर v² होतो तिकडे ऍड होऊन 620. बघा हे किती झालं? 650. तर v किती येईल? √650. ऑप्शन पाहायचा, आन्सर टिक करायचं. तर मिड पॉइंटला त्या बॉडीची स्पीड एवढी असेल. आता ही स्पीड किती आहे? 625 पेक्षा जास्त. बघा 625 चा स्क्वेअर रूट 25. हा 25 पॉइंट समथिंग असणार. ठीक आहे. तर इथे अप्रॉक्स तुमची व्ही ची व्हॅल्यू येते 25.5 मीटर पर सेकंड. समजला क्वेश्चन? असे क्वेश्चन्स असतात. आपण हे फॉर्म्युले फक्त यूज करतोय. हा, एक क्वेश्चन तुम्ही ट्राय करा, वही पेन काढा. हा पण आहे सीईटी 2024 चा क्वेश्चन.
मी पूर्ण क्वेश्चन तुम्हाला हे सांगतो. असं समजा एक टॉवर आहे, आधी क्वेश्चन समजून घ्या. क्वेश्चन तुम्ही लिहायची गरज नाही. समजा या पद्धतीने एक टॉवर आहे. या टॉवर वरून काय केलं, एक बॉल रिलीज केला. हा तो बॉल आहे बघा. अ बॉल इज रिलीज फ्रॉम टॉप ऑफ द टॉवर. आता तो कसा येणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं हे डायरेक्शन आहे खाली यायचं. ठीक, आता बघा या टॉवरची हाईट h आहे. मी तुम्हाला आता म्हणलं व्हर्टिकल मध्ये s ला h लिहित चला. बघा क्वेश्चन असा आहे, इट टेक्स t सेकंड टू रीच द ग्राउंड. तर बघा टाइम टेकन टू रीच द ग्राउंड, त्या बॉलला वरून जमिनीवर यायसाठी t सेकंड्स लागतात. जे काय लागतील ते. आता तुम्हाला विचारले फाइंड हाईट ऑफ द बॉल, हाईट ऑफ द बॉल फ्रॉम द ग्राउंड. हे फार महत्वाचं आहे. फ्रॉम द ग्राउंड आफ्टर t/4 सेकंड्स. आता बघा t सेकंड म्हणजे इथून इथे येण्याचा पूर्ण वेळ. t/4 म्हणजे काय, त्या वेळेचे 4 पार्ट केले. तर तुम्ही इमॅजिन करा ते काय विचारताय. त्याचं असं म्हणणं आहे की लेट्स से तुम्ही याचे 4 इक्वल पार्ट करायलात वेळेचे. समजलं. आता इथून तुम्ही असं समजा, इथे एक टाइम होता, इथे एक होता, इथे एक होता, इथे एक होता. इथे एक टाइम असेल ना त्याचा खाली पडताना, आणि पूर्ण जमिनीवर पडायचा टाइम आहे. किंवा असं धरा इथून इथपर्यंत आला तेव्हा 4 पार्ट केले. जेव्हा t/4 टाइम झाला म्हणजे इथं t/4 असेल ना, चौथा तुकडा. इथे किती असेल, हा पण हा t/2 होईल. अर्धा वेळ झालेला असेल इथं खाली येताना. इथे 3t/2 असेल आणि इथे डायरेक्ट किती असेल, t असेल. तर जेव्हा तो इथे होता t/4 टाइम, तेव्हा तुम्हाला विचारलंय ही हाईट किती होती जमिनीपासून. आता व्हर्टिकल मोशन आहे, काय काय फॉर्म्युले आहेत. एस च्या जागी एच, ए च्या जागेवर जी. सांगा बॉल खाली पडतोय का वर जातोय, म्हणजे डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड. आणि जी सुद्धा, तर जी ला पॉझिटिव्ह घ्यायचं. तर हा टाइम आहे. आता तुम्ही दिमाग लावा आणि ट्राय करा. मी तुम्हाला ऑप्शन देतो. तर या टाइमला 13h/14 ही हाईट होती का, 15h/16 होती का, 11h/12 होती का, 9h/10 होती. ट्राय. जेव्हा एखादी बॉडी व्हर्टिकल मोशन मध्ये वरून खाली येत असते, तेव्हा या टॉप पॉइंटला जिथून ती खाली येत आहे इथे इनिशियल वेलॉसिटी 0 असते. हे मानून करा. आता करा. पहिल्यांदा पहा, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन आहे. काही दिलं नाही म्हणजे फ्री फॉल मध्ये ऍक्सिलरेशन नेहमी युनिफॉर्म असतं. ठीक आहे. तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना जो ऍक्सिलरेशन आहे तो युनिफॉर्म आहे. मोशन कोणतं आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. व्हर्टिकली डाऊनवर्ड्स मध्ये एस ला एच लिहा, ए ला जी लिहा. आता आपल्याकडे टाइम काढायचा आहे t/4, म्हणजे टाइम बद्दल बोलत आहोत. डिस्प्लेसमेंट किती घ्यायचे असं समजा, इथपर्यंतच काढायचं ना तुम्हाला. तर जमिनीपासून फ्रॉम द ग्राउंड म्हणले, इथे मेन आहे बघा, फ्रॉम द ग्राउंड. तर तुम्हाला जी डिस्टन्स काढायचं ते इथून काढायचं, इथून. तर हे तुम्ही एक्स माना, कारण हे पूर्ण याचे आहे ना, हे पूर्ण याचे.
पण या टाइम पर्यंत किती म्हणा, एक्स म्हणा. तर आपण एक फॉर्म्युला वापरू, एस इज इक्वल टू ut प्लस हाफ gt स्क्वेअर. आता एक काम करा, एस ला इथे एक्स लिहा आणि टाइमला t/4 लिहा. एक्स डिस्टन्स असताना कुठून, जमिनीपासून टाइम किती होता, t/4. आपल्याला जिथे विचारलं तेच टाइम घ्या ना, डोकं कशाला लावता एक्स्ट्रा. तर बघा, या केसमध्ये एक्स घ्या, u 0 आहे, टाइम t/4 आहे, हे हाफ आहे, जी इथे t/4 आहे, त्याचा स्क्वेअर. तर एक्स होईल, हे तर 0 झालं, इथं झालं हाफ जी, वर येतं टी स्क्वेअर, खाली येतं 16 स्क्वेअर आहे दोघाचा, याचा स्क्वेअर याचा स्क्वेअर, हे आलं पाहिजे, मॅथ्स आहे. आता एक्स किती येतं बघा सर, वर जी टी स्क्वेअर येतं आणि खाली 16 टू जा 32 येतं. या केसमध्ये जी टी स्क्वेअर आला बघा सर, जी टी स्क्वेअर आला 32x. हे एक इक्वेशन मिळालं सर, एक मिळालं, पण टी तर काही भेटलाच नाही. आपण t/4च काढलं, लक्षात घ्या, हे t/4 ठेवूनच काढलेलं आहे, त्याच्यामुळे आता काही चेंज नाही. आता मला सांगा, पूर्ण हाईट साठी काय होतं, फॉर हाईट एच इक्वेशन काय राहील सर, हाईट एच साठी इथे एच राहील, ठीक आहे, कंप्लीट हाईट आहे ना. आता इथं काय होईल, यू टाइम कंप्लीट टी राहील प्लस हाफ जी पूर्ण टाइम टी राहील, जो आहे तो, चला याला टीच म्हणा, असं टी स्क्वेअर, खतम खेळ. हे 0 झालं, हे 0 झालं इनिशियल मुळे. इक्वेशन काय आलं, हाफ जी टी स्क्वेअर, म्हणजे एच काय झाला, हाफ जी टी स्क्वेअर. जी टी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, ही व्हॅल्यू उचलून इथे ठेवा, दिसलं, इथे ठेवा. मागे जसं एडी ची व्हॅल्यू ठेवली होती, असं वापरायला शिकायचं क्वेश्चन्स मध्ये. तर हा एच होईल, हा हाफ होईल, आणि इथे किती येईल 32x. याला डिवाइड केल्यावर किती येते 16x. ओके, किंवा एक काम करा, हा चालतं, तर h किती आला 16x, मग x किती येईल h/16. कळलं. आता h/16 कुठून आहे, ही व्हॅल्यू आहे h/16, पण तुम्हाला कुठून काढायची होती, ग्राउंड पासून. तर तुम्हाला एकच करावं लागते, टोटल हाईट मधून ही हाईट मायनस करावं लागेल. टोटल हाईट मधून तुम्ही h/16 घेताल, आन्सर रॉंग येईल, आणि तो ऑप्शन नाही आहे तसा कोणताच. तर तुम्हाला कुठून काढायचं असते, ग्राउंड पासून, टोटल हाईट मधून हे मायनस करा. तर 16h मायनस h किती येते 15h/16. And so ऑप्शन बी इज द आन्सर. तर नेहमी जमिनीपासून जेव्हा काढा म्हणतात, तेव्हा तेव्हा तुम्ही हे रिलेशन काढता, हे रिलेशन, तेव्हा तुम्हाला काय करायचं असते, टोटल हाईट मधून मायनस करायचं असतं. मग इक्वेशन्सला कसं यूज करतात, मी पॉज करतो, एकदा बघून घ्या. एक नेक्स्ट क्वेश्चन आहे, आणि हा पण मोस्ट रिपीटिव्ह कॅटेगरीत आहे. हा क्वेश्चन आहे सीईटी 24चा आहे. काय म्हणतं बघा, अ बुलेट इज फायर्ड ऑन अ टार्गेट विथ व्हेलॉसिटी v. एक बंदुकीची गोळी आहे, बुलेट आहे, ती एका टार्गेटवर फायर केली, असं समजा. लेट्स से हे ते टार्गेट आहे, लेट्स से हे ते टार्गेट आहे, एखादा उडन प्लॅन्क वगैरे असू शकतो. असं समजा की ती जी बंदुकीची गोळी आहे ती अशी आहे. समजा ही आहे, अशी ती गोळी आली, या डायरेक्शन मध्ये ती गोळी आली. आता नीट बघा, विथ व्हेलॉसिटी v, याची व्हेलॉसिटी किती होती 20 होती. ही बुलेट याच्यामध्ये आली आणि इथं पेनिट्रेट झाली. आता आपल्याला माहिती आहे, जेव्हा इथं पेनिट्रेट होईल तेव्हा हा जो वुडन प्लॅंक आहे, या पॉइंट पासून हा वुडन प्लॅंक काय करेल, याच्यावर ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागेल. त्यामुळे ही गोळी थोड्या वेळाने काय होईल,
तेव्हा ही गोळी जेव्हा याच्यामध्ये मध्ये जाईल, थोड्या वेळाने ती थांबेल, मध्येच घुसून बसेल, इथेही थांबेल. आता तुम्हाला हाच प्रश्न विचारलाय, समजा इथेही रेस्टला आली, थांबली, तर इथून इथपर्यंत येताना तिने किती डिस्टन्स कव्हर केलं, हे डिस्टन्स विचारलं. आता इथे तुम्ही थोडस डोकं लावा. आता काय म्हणते पुढं, इट्स वेलॉसिटी डिक्रीजेस फ्रॉम v टू v/2. म्हणजे बघा, याची जी इनिशियल वेलॉसिटी आहे ती v होती. थोड्या वेळाने तिची वेलॉसिटी किती झाली, v/2 झाली. हे म्हणलेलं आहे, आपल्या मनाने नाही घेतलं आपण. अरे इथं पेनिट्रेट झाल्यावर ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागेल की नाही, का सांगा? घुसल्याबरोबर थांबेल का गोळी? थोडी मध्ये जाईल ना. मध्ये जायल्याचा अर्थ काय होतंय, स्पीड कमी 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 होत गेली. तर त्याची स्पीड किती झाली, v/2. तर पूर्ण थांबेपर्यंत मध्ये किती डिस्टन्स कव्हर केली, दॅट इज द क्वेश्चन. हा मोस्ट रिपीटिव्ह क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन खूपदा विचारतात, खूपदा. म्हणून मी मुद्दाम द्यायला, मे बी आपल्या पुढच्या परीक्षेत असा राहील, तर लक्ष द्या. हे झालं. आता तुम्हाला काय म्हणते, when it penetrates 30 सेंटीमीटर in a target. जेव्हा, आता इथे मेन गोष्ट आहे, पहिल्या केसमध्ये जेव्हा u इनिशियल वेलोसिटी v होती आणि टार्गेटला हिट केल्यानंतर किती होत गेली, v/2. त्यावेळेस हिने जे डिस्प्लेसमेंट केलेलं आहे ते 30 सेंटीमीटर आहे. ओके, 30 सेंटीमीटर. तर क्वेश्चन काय म्हणतो, थ्रू व्हॉट थिकनेस इट विल पेनिट्रेट फर्दर. अजून मध्ये किती जाईल, इन द टार्गेट बिफोर कमिंग टू रेस्ट. तर तुम्हाला आता विचारले, वेन फायनल वेलॉसिटी बिकम 0. रेस्टला आलं ना. रेस्टला येण्याचा अर्थच असतो फायनल वेलॉसिटी 0. तुम्ही इथे vf लिहितो. तर फायनल वेलॉसिटी जेव्हा 0 झाली असेल तर ती किती मध्ये येईल, एस सांगा. आता तुम्हाला 2 इक्वेशन वापरायचे. चला याला आपण असं सॉल्व्ह करू. मी ऑप्शन्स देतो, फक्त पहा. आणि युनिट सेंटीमीटर मध्येच आहेत, म्हणून मीटर मध्ये करू नका. अदरवाईज आपण ह्याला मीटर मध्ये करतो, एसच्या युनिट मध्ये, तर करायची गरज नाही. 5, 8, 10, 12. तर या 4 पैकी आपल्याला सांगायचे. आपण थोडस डोकं लावू. इनिशियली, आता तुम्ही इमॅजिन करा सुरुवातीला काय झालं. टाइम दिला काही तर कुठं टाइम माहित नाही, तर कोणतं इक्वेशन वापरा, थर्ड. हेच डोकं लावायचं. तर नीट बघा, इनिशियली किती स्पीडने निघाली होती, v ने. नंतर फायनल किती झाली, v/2. यावेळेस डिस्टन्स किती कव्हर केलं, 30. पहिली वेळेली जेव्हा फायर केलं, तर v² इज इक्वल टू u² प्लस 2as. इथं g नाही, वर्टिकल मोशन नाहीये. ओके, चला फायनल किती आहे सर, v/2 आहे. इनिशियल किती आहे, v आहे. ऍक्सेलरेशन माहित नाही, पण कॉन्स्टंट आहे, s 30 आहे. कळलं? इथून काय मिळेल, a आणि v चं रिलेशन मिळेल. ऍक्सेलरेशन आणि v चं रिलेशन किती झालं बघा, v²/4. या v² ला इकडे घेऊन या, मायनस. इथे किती झालं, 60a. हा इकडे मायनस झाला ना. आता बघा काय होईल नेक्स्ट स्टेप मध्ये, v² - 4e² मायनस 3v²/4 इज इक्वल टू 60a. त्याला इकडे पाठवा. a काय होईल, 60. बघा a काढायचंय, तर a काढण्यासाठी -3v² हे केलं, हा 60 खाली येईल इकडे. तर किती झालं, 3. इथे घ्या 20. म्हणजे इथे जी व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू आहे
ती किती आली? -v², 24 जा 80. सर ऍक्सिलरेशन निगेटिव्ह आलं. वाय? पेनिट्रेट झालं म्हणजे रिटार्डेशन. बघा मॅथमॅटिक्स किती करेक्ट आन्सर देते. आपोआप बघा याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली. कारण रिटार्ड झाल्याशिवाय गाडी थांबेल का? बुलेट रेसला आली याचा अर्थ काय झालं? स्पीड कमी होत गेली. म्हणून बघा बरोबर ए निगेटिव्ह आलं. आता आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आली. हे इनिशियली आपण इमॅजिन केलं. आता फायनली काय झालं? सर आता बघा जेव्हा बॉडी रेस्टला आहे, ठीक आहे, तर सांगा आता इनिशियल व्हेलॉसिटी काय होती? सर रेस्टला येताना v/2 होती. तेव्हा इकडे v होती, मध्ये आल्याबरोबर इथे किती होती? v/2 आणि इथे किती झाली? 0. सिंपल आहे. तर पहिल्या इनिशियल मध्ये काय होतं? हे u होतं, हे v होतं. आता फायनल मध्ये काय होईल? हा u होईल आणि हा v होईल. दोनदा लागेल ना इक्वेशन. तर बघा हे गेलं. फायनल व्हेलॉसिटी इथं 0 राहील. आन्सर इथं ऍक्सिलरेशन हे राहील. वर काढले आपण आणि इथं तुम्हाला काढायचे किती मध्ये जाईल? एस. इथे एस काढायचे. संपला प्रश्न. तर बघा v² u² प्लस 2as. सर v फायनल आहे 0, u इनिशियल आहे v/2 चा स्क्वेअर हे 2 आहे. सर हे -v²/80 आहे a आणि s जर आपल्याला काढायचे. लगा दिमाग थोडासा लगाव. चला काय झालं इथे 0. हा किती झाला? v²/4 प्लस मायनस मायनस v², 2v². एक काम करा त्याला डिवाइड करून टाका. हे 40 आणि इथं काय आलं? एस. एस झालं. याला इकडे घेऊन या. हा मायनस पूर्ण इकडे आला. तर काय होईल? SV²/40. हा पूर्ण इकडे आला. इकडे कोण राहिला? v²/4. हा सर v² कॅन्सल. v² कॅन्सल. ठीक आहे. याने याला डिवाइड करायचं 10 येईल. तर इथे किती आला? s/10 इकडे आला 1. तर 10 इकडे जाऊन होईल. तर मध्ये जेव्हा ती बुलेट घुसेल आणि तिची स्पीड 0 होईल तेव्हा ती मध्ये 10 सेंटीमीटर गेली असेल. क्वेश्चन्स कळाले? काय डोकं लावायला? इमॅजिन असते फिजिक्स मध्ये तुम्हाला रिअल लाईफ सिच्युएशन इमॅजिन करायची. काय काय झालं? ते नुसते इक्वेशन कसे लावले ह्याला मिनिंग नाहीये. तसेच का लावले? मायनस का आलं? फिजिक्स हे सांगत असते. बघून घ्या. मला काही गडबड नाही. आता याच प्रश्नाचा एक अपडेटेड व्हर्जन क्वेश्चन आहे. इथे काय काय झालं नीट पहा. बुलेट येत होती, एक स्पीड होती, हिट झाली, स्पीड चेंज होत गेली. मग त्या चेंज स्पीडमुळे रिटार्डेशन आलं आणि फायनली ती रेस्टवर आली. तर रिटार्डेशन स्टार्ट झाल्यापासून रेस्टवर येईपर्यंत काही डिस्टन्स कव्हर केलं, ते 10 सेंटीमीटर. आता सेम सिच्युएशन आहे, फक्त क्वेश्चन बदलला. आपण गाडी चालवत आहोत. अचानक समोर ट्रॅफिक सिग्नल लागलं आणि ते सिग्नल 4 सेकंदच राहिले रेड व्हायला. आपल्याला त्याच्यानंतर जाता येत नाही पुढे. आपण थोडं लांब आपण ट्राय केला की आपण त्या सिग्नलला क्रॉस करू 4 सेकंडमध्ये. पण आपल्याला जवळ आल्यावर लक्षात आलं की आता आपण त्याला क्रॉस नाही करू शकत. पोलीसवाला थांबून चलान लावेल. मग आपण काय केलं? अचानक ब्रेक मारला. थांबावं लागेल ना आता. अंदाज आला आपण त्याला क्रॉस नाही करू शकत. तेवढा तर ह्युमन ब्रेन काम करतो. मग आपण ब्रेक अप्लाय केला. अप्लाय केल्याबरोबर थांबेल का? थोडं तर पुढे जाईल. सेम सिच्युएशन आहे. त्या प्लॅंक मध्ये घुसल्याबरोबर थांबली का बुलेट? नाही. काही डिस्टन्स जाऊन थांबली. पण हे ब्रेक मारल्याबरोबर थांबू का? थोडं पुढे जाऊन थांबू. त्यानं तेच विचारते आता पुढच्या प्रश्नात. सिग्नल पाहिल्यावर ब्रेक मारले तर ब्रेक मारून गाडी थांबेपर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलं? याचंच अपडेटेड व्हर्जन. आता क्वेश्चन देतो बघा. चला. हा पण CET 24 चा आहे.
लेटेस्ट क्वेश्चन खूप चांगले प्रश्न आहेत बेटा. सीईटी मध्ये खरंच छान प्रश्न आहे. आता बघा काय म्हणतं, मी पूर्ण क्वेश्चन लिहित नाहीये, तुम्हाला मी सिच्युएशन सांगायला सगळ्या. बघा, अ ड्रायव्हर अप्लाइज द ब्रेक ऑन सीइंग द रेड ट्रॅफिक सिग्नल 400 मीटर आहे. समजा हा रोड आहे, या रोडवर लेट्स से इथे ट्रॅफिक सिग्नल आहे आणि असं माना आता असं माना की जो ड्रायव्हर आहे किंवा जो व्हेकल आहे तो इथे आहे. ठीक आहे. आता त्यानं काय केलं, इथून त्यानं सिग्नलला पाहिलं, दिस इज सिग्नल. तर तो काय म्हणतो बघा, ड्रायव्हर अप्लाइज द ब्रेक्स ऑन सीइंग द रेड ट्रॅफिक सिग्नल. तर इथं झालेलं रेड सिग्नल आहे. आता रेड पाहिल्याबरोबर काय करू लागलं, ब्रेक मारला. तर हे जे डिस्टन्स होतं त्यानं रेड पाहिल्याबरोबरच, हे डिस्टन्स म्हणजे इथून ब्रेक मारला असेल ना इथपर्यंत, हे डिस्टन्स. क्वेश्चन कडे लक्ष द्या नीट. मी आता याला सोपं करतोय. 400 मीटर होतं. त्यानं ब्रेक अप्लाय केला. आता बघा, यामुळं काय झालं, ऍट द टाइम ऑफ अप्लाइंग ब्रेक्स, जेव्हा त्याने ब्रेक मारला म्हणजे या सिच्युएशनला, द व्हेकल वॉज मुव्हिंग विथ 15 मीटर पर सेकंड. म्हणजे याची इथं इनिशियल व्हेलॉसिटी असेल, या स्पीडने तो जात होता. इनिशियल 0 नाहीये. अरे बाबा, गाडी बंद असताना ब्रेक मारून काय करणार? ठीक आहे नाही. तर इथं ब्रेक मारल्याचा अर्थ काय, काहीतरी स्पीड होती त्याला, ती ही त्याची स्पीड होती. आता याच्यामुळे काय झालं, रिटार्डेशन आलं. म्हणजे ए झाला निगेटिव्ह. ए का गेलो, एक्स ऍक्सिस आहे, जी नाही. तर रिटार्डेशन होतं -0.3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मी मायनस माझ्याकडून घेतलंय रिटार्डेशन. वापस प्रश्न आहे, द डिस्टन्स ऑफ द व्हेकल फ्रॉम द ट्रॅफिक लाईट 1 मिनिट आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ ब्रेक्स. 1 मिनिटानंतर ब्रेक मारल्यावर त्याने किती डिस्टन्स कव्हर केले. सेम क्वेश्चन आहे. म्हणजे असं समजा की हे जे त्याचं व्हेकल आहे, हे व्हेकल त्याला ब्रेक मारला ना, त्याने काय केलं, जेव्हा ब्रेक अप्लाय केला इथून, जात नाही, जाऊ दे. असं समजा की हेच व्हेकल थोड्या वेळानंतर ब्रेक अप्लाय केल्यावर थोडंसं पुढे गेलं, इथं जाऊन थांबलं. ओके. तर तुम्हाला विचारले इथून हे डिस्टन्स किती होतं. काय काय डोकं लावायला सांगा. ऑप्शन देतो, 375 मीटर, 360 मीटर, 40 मीटर, 25 मीटर. काय डोकं लावाल. आता असं करा, सर इथे मला यू माहितीये, ए माहितीये, कळलं. आणि इथं जेव्हा आलं तेव्हा व्ही झिरो झालेला असणार. अरे ब्रेक मारला तर फायनल वेलोसिटी काय झाली, 0 झाली ना. इथं थांबले ना व्हेकल, तर इथं व्ही झिरो, यू 15, ए निगेटिव्ह, कारण ब्रेक अप्लाय केला, रिटार्डेशन. तर मला यू माहितीये, ए माहितीये, व्ही माहितीये. तर मला इथून इथपर्यंत यायचा टाइम काढावा लागेल ना. तर मी आधी टाइम काढतो. सर टाइम कसा निघणार, इमॅजिन करा. याच्यासाठी आपला फॉर्म्युला लावा, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. बेसिक टाइम घ्या डिस्प्लेसमेंटचा इथं, कारण हे डिस्टन्स माहित नाही. ठीक आहे. पण तुम्हाला हे विचारलंय सिग्नल पासूनचं डिस्टन्स किती होतं, ब्रेक अप्लाय केल्यावरचा जो टाइम येईल तोच टाइम धरा. तुम्हाला विचारतात 1 मिनिट आफ्टर सांगा, संबंध नाही, कारण टाइम त्याला हा लागलाय. 1 मिनिट तुम्हाला फसवायला दिले. या क्वेश्चन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण कधीही कोणता टाइम कन्सिडर करता, आफ्टर अप्लाइंग द ब्रेक्स. 1 मिनिट, 2 मिनिट काही म्हणतील तुम्हाला, ऍक्च्युली हा टाइम काढा. तर बघा बरं, व्ही किती झालं, 0. यू किती होतं, 15. ए किती आहे, मायनस
आणि हे टी. मायनस कायला कळलं ना? ब्रेक अप्लाय केले. तर बघा हा इकडे येईल, हा असा झाला, तर टाइम किती झाला? 15/0.3. एक काम करा, याला वर 0 द्या, तर 50 सेकंड्स. तर त्याने ब्रेक मारल्यानंतर इथपर्यंत यायला त्याला 50 सेकंड लागले. व्हेकलची स्पीड 15 मीटर पण होती, पण त्याला थांबण्यासाठी 50 सेकंड म्हणजे जवळपास 1 मिनिट लागले. म्हणूनच त्यानं क्वेश्चन मध्ये 1 मिनिटाचं विचारले. आता सांगा, टाइम समजला? आता काय काढायचंय? एस. तर किती डिस्टन्स कव्हर केलं? पण कुठून विचारले? फ्रॉम द सिग्नल. पण त्यानं तर डिस्टन्स हे कव्हर केलं असेल ना? हे येस असेल ना? ब्रेक इथं मारला तर हे डिस्टन्स कसं आत्ताच येईल? आधी तर तुम्हाला हे डिस्टन्स काढावं लागेल. मग हे कसं येईल सर? पूर्ण 400 मधून गाडी स्टॉप होतानाचं डिस्टन्स मायनस करा. जसं पहिल्या प्रश्नात काय होतं? फ्रॉम द ग्राउंड. तुम्ही एच मधून मायनस केलं. बघा त्याच सिच्युएशन असतात, मागे पुढे फिरून विचारतात. चला आता काय करा? आता सेकंड सर एसचा फॉर्म्युला लावू. युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर हे लावू शकता, किंवा सिंपल काम करा. तुम्ही इथं काय लावू शकता? मला वाटते व्ही यू ए माहिती आहे, एस. ऍक्च्युली हा टाइम नाही काढला तरी चालला असता. चला काढू, काय अडचण नाही. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. यस काढायचे. इनिशियली 15 होता, टाइम आपण 50 सेकंड घेतोय, काढला. मायनस येईल इथं आता, कारण ऍक्सिलरेशन निगेटिव्ह आहे आणि टाइम किती आहे? 50चा स्क्वेअर. समजलं? चलो डिस्प्लेसमेंट काढा. हे झालं 750. हे किती झालं? इथे बघा, हे 30 होईल ना? याचा डेसिमल उडवला तर वर 3, खाली 20, आणि इथे किती होईल? 50 इंटू 50. तर एस होईल 750. हा 0 याच्यासोबत जाऊ द्या. वर किती आलं? 150/2. समजलं? तर याला जर तुम्ही पूर्ण सॉल्व्ह केलं, बघा हे 75 येतं, तर एस येईल 750 मायनस 75. तर हे येतं 375. हा किती येते बघा हे? नाही, समथिंग इज रॉंग. आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का? 50 हे 3. ओ 1 मिनिट. 25 त्रिक 75. इथं 75 येईल ना? हे बघा ना, याचा डेसिमल उडवला, खाली 0 आला. ठीक आहे, हा 0 याच्यासोबत गेला, तर इथं कोण आलं? 3/2. आणि इथं कोण आलं? 250. हा, कॅल्क्युलेशन कडे लक्ष द्या. इथे येतं 125. बरोबर आहे. आता तुम्ही याला सॉल्व्ह करा. यस येतं 125 त्रिक 375. हा, 750 मायनस 375. तर याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे हे अंतर आहे. हे अंतर किती येईल? फायनल सगळं, हे सगळं सॉल्व्ह करू, हे येईल 375 मीटर. इथून इथपर्यंत हे याची व्हॅल्यू. आता बघा, तुम्हाला विचारलंय एक्स, सिग्नल पासूनचं डिस्टन्स सांगा. हे पूर्ण किती होतं? 400. ब्रेक मारल्यावर किती गेला? 375. तर सिग्नल पासून किती लांब थांबला? 25 मीटर. समजलं? कायनेमॅटिक्स असं काम करतं. आणि याच गोष्टी पाहून जे हे असतात बघा, ऑटोमॅटिक कार असतात टेस्ला वगैरेच्या, ते कसं एक्झॅक्ट काम करतात. तर कोडिंग करताना हे फॉर्म्युले असतात त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये. ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट, कोडिंग आहे सगळी, सॉफ्टवेअर आहे ते. तर त्या गाड्या कंट्रोल करताना हे कॅल्क्युलेशन करत असतात, आणि त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक थांबतात. पण ऍक्युरेसी असते. आपल्याला वही पेन घेऊन बसावं लागते कॅल्क्युलेशनला, त्याला ते काही लागत नाही.
आता पहा बेटा, मी तुम्हाला ग्राफचे क्वेश्चन शिकवले. त्याच्यानंतर एरियावाले झाले, एरिया अंडर कर्वचे. डिफरन्शिएशन वाले झाले काल. आज कायनेमॅटिक्सच्या इक्वेशन वाले झाले. हॉरिझॉन्टलचा घेतला, व्हर्टिकलचा घेतला. सिच्युएशन सांगितल्या. ओव्हरऑल गोष्टी क्लिअर आहेत आता. उद्या अशा टाईपचे जेई मेन्स मधले दाखवतो. आता एवढ्याच रिव्हिजन करायचं. मागं घेतलेले आणि हे आणि सगळे ग्राफ. संडेला याची टेस्ट होईल. आता मार्क पाहिजे. अभ्यास करून यायचा. आता टाइमपास जमणार नाही.